मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज आपण आलेलो बैल बाजार भारत कोल्ड कंपाऊंड या ठिकाणी 14 जून 2024 रोजी एक विपरीत घटना घडली। या ठिकाणी एक जे टीव्हीचं शॉप होतं, टीव्ही रिपेअरिंगचं शॉप होतं, या शॉपला आग लागली। रात्री 3 वाजता ही माहिती आम्हाला मिळाली की रात्री 3 वाजता ही आग लागली आणि त्याचे ज्या व्यक्तीचं हे सगळं जळून राख झालेलं आहे, ती व्यक्ती सचिन भोसले आपल्या सोबत आहे। जाणून घेऊया त्यांचं म्हणणं काय। या ठिकाणी जी आग लागली तर काय सांगाल तुम्ही? साहेब, मी याच्यात तर मी कोणाची मदत तर करू शकणार नाही, पण ज्यांचं नुकसान झालंय मी त्यांना आश्वासन देतो, जर मी याच्यातून काय निघून आलो। तुमचं नेमकं त्या याच्यात कशाचं शॉप होतं? माझं टीव्ही रिपेअरिंगची कंपनी होती। अच्छा, टीव्ही रिपेअरिंगची कंपनी होती। म्हणजे साधारणतः किती 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 कितीचा माल असेल तो नेमका? तर माझी मशीन टोटल असं म्हणून गेलं ना तर 25 लाखाच्या आसपासचा माल होता। अच्छा अच्छा, ते सर्व संपूर्ण जळून राख झालं? पूर्ण जळून एकदम शून्य शून्य। जेवढी आयुष्याची कमाई होती ना सगळी निघून गेली। अच्छा, मी झोपड्यातून आलो होतो त्या सुरुवात करायला, पण आता शून्य झालं। आता तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय जर आपण आमच्याकडे आलो? साहेब, मी याच्यासाठी आलो आपल्याकडे की ना माझे जे कस्टमर्स आहेत, माझे मित्रमंडळी आहेत, ते माझ्याकडे काम घेऊन येतात, त्यांचं माझ्या संगत नुकसान झालं, माझ्या एकट्याचं नाही झालं, बरोबर, त्यांचंही झालं। तर मी त्यांना आश्वासन देईन की बाई की माझी परिस्थिती पुढे ठीकठाक झाली तर मी प्रयत्न करेन की त्यांच्या सगळ्यांची मदत करू। जास्तीत जास्त मी प्रयत्न करेन की मी त्यांची मदत करून रिफंड करण्याचा प्रयत्न करेन। आता सध्या मी काय करू शकणार नाही, कारण की स्वतःच मी झिरो झालो। तुमची ह्या विभागात थोडी भरपाई म्हणून काय तुम्ही कुठे ऍप्लिकेशन केलेलं आहे? काय काय रीतशीर कुठे काय केलेलं आहे? आता आमचे मालक होते, त्यांनी पोलिसांमध्ये पंचनामा वगैरे केलेला आहे। त्यात माझं मालकी नाही, हक्क नाही, म्हणून मी काय करू शकत नाही। बरोबर, आणि मालकी हक्क त्यांच्याकडे त्यांनाच विचारला जातो। मी रेंटवरती होतो। आता ते एफ.आय.आर वगैरे नोंद झालेली असेल या गोष्टी? हो, झालेली आहे, त्याची एफ.आय.आर झाली आहे, पंचनामा महिन्याचा पंचनामा पण झालेला? हो, म्हणजे जे फायर ब्रिगेड वगैरे आहेत त्यांनी पण पंचनामा केलेला आहे। अच्छा, म्हणजे तुमची मागणी अशीच आहे लोकांकडे की मला थोडा वेळ द्यावा? मला वेळ द्या, मी प्रयत्न करेन की मी तुम्हाला सगळ्यांना वापस करण्याचा प्रयत्न करेन। जसं माझ्याकडे परिस्थिती येईल तशी मी सगळ्यांची मदत करेन। जशी त्यांनी मला मदत केली होती मला काम देऊन, मी तशीच त्यांना मी परत पण फेड करेन। माझी परिस्थिती बनताच मी त्यांची हेल्प करण्याचा प्रयत्न करेन। हे होते पीडित सचिन भोसले आणि यांनी म्हणजे लोकांना हे केलेलं आहे की माझी सध्या जी जळून परिस्थिती झालेली, जो माझा पूर्ण टीव्ही व्यापार उद्ध्वस्त झालेला आहे, तो थोडा सांभाळण्यासाठी मला वेळ द्यावा आणि नक्कीच मी तुमच्या ज्या वस्तू जळालेल्या त्या नक्कीच वापस करण्याचा प्रयत्न करेल। फक्त थोडासा मला त्यांनी डोळ्याच्या अश्रूमधून ही विनंती केलेली आहे। मराठी नेटवर्क साठी मी विजय केदार, बैल बाजार, कुर्ला।